अकोल्यातील कथित बनावट गुटखा उत्पादन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोल्यातील MIDC फेज 4 मधील कथित बनावट गुटखा उत्पादन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक शर्मा, अजय गुंजाळेकर आणि अक्षय यादव यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव शर्मा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हे कथित उत्पादन केंद्र उद्ध्वस्त केले होते. तपासादरम्यान उत्पादन, साठवणूक आणि वितरण साखळीतील इतर व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे. काही गोदाम मालकांच्या भूमिकेचीही तपासणी सुरू असल्याचे बोलले जात असले तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच काही राजकीय संबंध आणि आर्थिक व्यवहारांबाबतही चर्चा सुरू असली तरी तपास यंत्रणांनी त्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. या संपूर्ण प्रकरणात आता मुख्य आरोपींचा शोध, गोदाम मालकांची भूमिका, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि कथित राजकीय संबंध या 4 मुद्द्यांवर तपासाची दिशा अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तपासातून आणखी मोठे खुलासे होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.